तर आपण आता इथं आलो आणि आपल्या मागे तुम्ही बघू शकता काय आपल्या मागे वाघ. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी गेलतो आमच्या घरच्या विठ्ठल रुक्माईला घेऊन गुजरातला फिरायला. आणि तुम्ही तर मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं, तिथं गेल्यावरती आई साहेबांनी सगळ्यात आधी 2 डझन साड्यांची शॉपिंग केली. आणि मग कुठं आम्ही फिरायला सुरुवात केली. त्याच्यात आम्ही सगळ्यात आधी गेलो झू मध्ये, म्हणजेच प्राणी संग्रहालय मध्ये. हो, तिथं गेल्या गेल्या सगळ्यात आधी तर सील प्राणी पाहिला आणि त्याला बारक्या बाळांनी डॉगी म्हणून आवाज दिला. मग त्याच्यावर दिसलं लबाड कोल्लं आणि त्याला वीरांनी यू यू केलं. अरे कुत्रू नाही रे ते कोल्ह्याला यू करते ते. थोडं पुढे गेल्यावरती कळलं की आपल्या गावाकडून इकडे बिबटे पण फिरायला आलेत वाटतं. सहकुटुंब बिबट्यांचा चांगलाच आराम चालू होता आणि पुढे गेल्यावरती मगरी पण तशाच लावणल्या होत्या. आणि यांना असं लाकडाच्या मणक्यात पडलेलं बघितलं की एकच डायलॉग आठवतो, लाकूड आहे रे मगर आहे रे. अरे लाकूड आहे रे मगर आहे रे. मग हल्लेली मगर पाहिली आणि बायकोने हल्लं म्हणून रुसलेला अस्वलं पाहिलं. आणि त्याच्यात 31 तारखेला एकादश आलीत म्हणून गावात खाणारा वाघ दिसला. आणि हे सगळं दृश्य बघत असताना पप्पानी पानगंड्याला हातावर घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काय हातावर नाही बसला. म्हणून मग ती नाराजी दूर करायला मम्मीन पप्पाचा फोटोशूट केला. तो चांद सूरज को भी. पण बाकी काय असो, फॅमिली ट्रिपला लय मज्जा आली. मग तुम्ही पण असं फॅमिली सोबत ट्रिपला जाता का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक करा.